गुड मॉर्निंग आई. चहा कुठे आहे? ओके, मी सगळ्यांसाठी चहा बनवते. ओके, चहा फक्त चहाच बनवणार आहेस तू अदिरा? मग फाईन, कॉफी पण बनवते. कॉफी कोण? चहा बरोबर काय खातात? कुकीज, बिस्किट्स. चहा पोहे, चहा इडली, चहा उपमा, चहा डोसा, नाश्ता म्हणतात त्याला. आई, आय नो दॅट, पण तुम्ही ऑलरेडी करताय ना पोहे, म्हणून मी विचारलं की चहा ठेवते सगळ्यांसाठी. माझा मूड नाही आज पोहे बनवायचा, तू बनव पोहे आज. ओके फाईन, चिल, बनवते मी पोहे. ओके, सो पोहे म्हणजे कांदे पोहे, कांदे लागणार आहेत. सो कांदे किती? बाबा मला बोलले होते 2 कांदे. आई, काय मोठे आहेत ना कांदे, एकच घे. काय दिवस काढणार? फाईन. ओके, कांदे झाले. आता आपण त्याच्यामध्ये मटार घालूयात. मटार चालतील का की खोबरे घालूयात? सीझन आहे का मटारचा? ओके, मग काम करते मी ना, एक काम करते, मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते आणि लिंबू टाकते. लिंबू टाकू नकोस, लिंबू पिळायचा असतो. काय मराठी. जस्ट चिल आई, मी फक्त विचारलं, एवढं काय विचारायचं, तुला कळत नाहीये का अदिरा? हाय, कम ऑन, मी रिसेंटली शिकली आहे ना पोहे बनवायला, आणि ते मला बाबांनी शिकवले. ओके ओके, त्यामुळे मला इतकं जमत नाही, मला इतकं कॉन्फिडन्स नाही, म्हणून विचारलं. नाहीतर मग बिघडतील आणि मग तुमचंच मला ऐकून घ्यावं लागेल. सो म्हटलं तुम्हाला विचारलेलं बरं. हो, मग ऐकणारच मी. मोठी आहे मी तुझ्यापेक्षा, सासू आहे मी तुझी. पण मग मला आधी सांगा ना. सांगा, किती वेळा सांगायचं? हो, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी बनवेन ना तसे पोहे, तुम्हाला हवेत तसे पोहे बनवेन. म्हणजे काय की मला इझी जाईल आणि तुम्हालाही सारखं बोलावं नाही लागणार. किती दिवस मी सगळं सांगत बसायचं ग? स्वतःहून जबाबदारी कधी घेणार तू संसाराची? एक्सक्यूज मी. घरामध्ये सून आणली, इतके दिवस झाले तरी देखील सगळी कामं मला करावी लागतात. एक्सक्यूज मी, तुम्ही घरात कामं करण्यासाठी सुनेला आणता का? हा जो तुझा तोरा आहे ना, हा मग आम्हाला बघावा लागतो. पटकन दाखवतेस तोरा. आम्ही नाही केले असे तोरे बिरे, कळलं ना? आम्ही तर सासूकडे असं वर तोंड करून बघितलं पण नाही. सगळी गुपचूप काली मान घालून कामं करायचो आम्ही, कळलं ना? ऐका ना आई, हे बघा, मी कामं करणार नाही असं म्हणालेच नाही. ओके, माय पॉइंट इज मला प्रॉब्लेम नाही काम करण्यासाठी, मला फक्त गायडन्स हवाय. पण गायडन्स तो किती द्यायचा, किती वेळा द्यायचा, सांग मला. बघ बघ, ते सुष्मिताकडे बघ, तुझ्यापेक्षा लहान आहे ती. गेली त्या घरामध्ये सगळे अधिकार पण घेतले तिने. हे तू कधी शिकणार? अरे काय? सॉरी 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 सॉरी. ए स्वानंदी मॅडमच्या अशा कधी गंमत म्हणून असं चहा पितात, कालच शिकलो त्यांच्याकडनं. छान. नाही, चांगले संस्कार करते तुझ्यावरती. हे असे संस्कार फार विचित्र सवय आहेत त्यांच्या. म्हणजे झाडांशीच बोलतात, धडकत असतात सगळीकडे जाता येता, आणि जगात कोणाला नाही पण बरोबर माझ्यावरती येऊन त्यांचं डोकं आपटवतात. माझी टक्कर होते डोक्याशी. असं का असेल? तुझं डोकं जरा जवळ असतं ना तिच्या, म्हणून. म्हणून असू शकतं. करेक्ट. आणि असं केस पुसताना ना असं घरभर हिंडत असतात सगळीकडे, असं पाण्याचे फवारे मारत केसातनं, आणि हसायला लागले ना की टाळी देतात. आपल्याला कळतच नाही की आपल्याला टाळी द्यायची की स्वतःलाच द्यायची. गोंधळ होतो ना आपला, एकदम कळत नाही.
काय हा असं काय बघतोयस? काही नाही, रिअल लाईफ ट्रान्झिशन बघतोय तुझं. तुझ्याशी ही सॉफ्ट बाजूने उगाच दडपून टाकली होतीस तू. म्हणजे आता स्वानंदी वहिनीमुळे जरा तरी ती बाहेर येते. म्हणजे पूर्वीचा समर राजवाडे कसा बिझनेस टायकून, शिस्तप्रिय, धीर गंभीर, म्हणजे अजूनही तू आहे शिस्तप्रिय, पण स्वानंदी वहिनी आल्यामुळे काय झालंय, तू असा एक प्रेमळ, लाघवी, असा सॉफ्ट, असा संसारी माणूस झालायस. म्हणजे पुरुष असतात रे तसे, सॉफ्ट असतात, प्रेमात पडतात, कुणावर तरी आपलं मन गुंतवून बसतात. हे सगळं असतंच. आणि आता हे सगळं तुझ्यात दिसायला लागलंय. मी फक्त स्वानंदी मॅडमच्या सवयी सांगत होता. तू माझ्यावर कुठनं आलास तू एकदम? हे सवयी वगैरे नाही काय ना, ह्या सवयी एखाद्या दुसऱ्या माणसाला इरिटेट होऊ शकतात, पण ह्याच सवयी अशा नवऱ्याला क्यूट, प्रेमळ वाटतात जो आपल्या बायकोवर प्रचंड प्रेम करत असतो. कळलं? आणि कधी कधी ते त्या प्रेमात एवढे वेडे होतात की ऑफिसचं सगळं काम बाजूला ठेवून फक्त बायकोचं कौतुकच करत असतात. आठवणीमध्ये रमलेले असतात. काम वगैरे काही त्यांच्यासाठी महत्वाचं नसतं, नाही का? आहे की नाही? गंमत मस्त. काय गंमत? काय काम काम काम. चला कामाकडे लक्ष देऊया. काम सोडून नुसता टाइमपास आला आणि कौतुक काय करत बसलोय मी? बघ ना, तुलाच आठवलं बरं. चला बस झालं. अरे नाही बस चला पहिलं काम संपून टाकूया. खूप वेळ गेला.